नमस्कार मित्रांनो. अनेक दिवसापासून आपल्याशी संवाद साधायचा होता. अनेक चांगले चांगले विषय आहेत, त्यांच्यावर बोलायचं होतं, पण काही तब्येतीच्या कारणास्तव मला प्रत्यक्ष आपल्यासमोर येता आलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर, न्यूज पेट्रोलमध्ये अनेक ठिकाणी अनेक अशा गोष्टी चालल्यात. त्या अनुषंगाने माझे येणारा हा आणि पुढील 5-6 व्हिडिओ तरी एक सीरीज तयार होईल. ही सीरीज अतिशय महत्त्वाची आहे. खूप दिवस झाले मी मागचा जेव्हा व्हिडिओ केला होता युद्धाच्या संदर्भात, त्यानंतरच मी बोललो होतो मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्या व्हिडिओची मी टॅगलाईन पण दिली होती की मजबूत अर्थव्यवस्था, मजबूत आर्मी. आणि ह्या टॅगलाईनच्या अंडर मला काही व्हिडिओज करायचे होते, तर मी विचार केला की आजपासूनच ते व्हिडिओ सुरू करू. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगतो की मी जेवढे व्हिडिओ ह्याआधीही केलेले आहेत ते व्हिडिओ रेफर करा. आज अर्थव्यवस्थेमध्ये जे काही होतो आहे हे मी मागच्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आधीच बोललेलो आहे. घटना घडल्यानंतर सांगण्यापेक्षा घडण्याच्या आधी सांगण्यावर माझा भर होता आहे. तुम्हाला एक आठवण करून देतो, 2016ला मी PM आणि CM रिलीफ फंडमध्ये पैसे जमा करावे हे सांगितलं होतं आणि 2019 नंतर कोविड आल्यावर 2020ला PM आणि CM रिलीफ फंडमध्ये पैसा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती माझी दूरदृष्टी अनेकांनी चांगलं म्हणून सांगितली होती. 2-2.5 वर्षापूर्वीच मी सोन्याच्या गुंतवणुकीवर व्हिडिओज केले होते. आवाढव्य वाढल्यानंतरही तिथेही मी मान्य केलं होतं की माझा अंदाज होता 90,000 1 लाखापर्यंतचा, तो 1.5 लाख, 1.25 लाखापर्यंत गेला. त्याच्यानंतर सोनं खरेदी का करू नये. इवन त्यापूर्वीही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किंवा भारताला विकसित राष्ट्र करायचं असेल तर त्याच्यात काय डूज अँड डोंट असतील ह्याच्यावर देखील मी व्हिडिओ केला होता. तोही तेवढाच महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये मी सोनं खरेदी करत असताना जाणारं परकीय चलन ह्या विषयावर बोललो होतो. मी ही गोष्ट 3 वर्षापूर्वी बोललो होतो. आज त्या गोष्टीवर आपलं सरकार काम करतो आहे. लक्षात घ्या, माझं मत एकच आहे. इथं मी कुठल्याही पक्षाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून न बोलता आवाज मध्यमवर्गीयांच्यामध्ये एक अर्थशास्त्रातली असलेली टाचणीच्या टोका एवढी मला जाण. मी स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणून घेणार नाही. अनेक अर्थतज्ज्ञ आज आहेत. माझं एकच मत आहे की मला असलेली जाण, मी केलेला विचार, मी केलेल्या 3 PhD याच्यावर असलेला माझा अनुभव, या दृष्टिकोनातून देशाच्या विकासासाठी काय चांगलं करता येईल त्यासाठीचे सजेशन देण्याचं काम डॉक्टर मिलिंद संपावकर करतो आहे. ह्यामध्ये आता मी आज 2च गोष्टींचा उल्लेख आधी करेल. ती म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी सोनं विकत न घेण्याची जी अपील केली आहे, त्या अपीलमध्ये कितपत सत्य आहे, कितपत फायदा आहे, कितपत नुकसान आहे, त्यावर एक चर्चा करू. आणि दुसरे आधीचे PM आणि ह्या PMचं कंपॅरिझन. नक्कीच बघा, देश चालवत असताना अनेक पंतप्रधानांना ह्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे. अनेक पंतप्रधानांना असे हार्श डिसिजन घ्यावे लागले आहेत. प्रत्येक पंतप्रधानांनी त्या वेळेच्या अनुषंगाने आपले डिसिजन्स घेतले आहेत. उदाहरणार्थ, कधी काळी एक वेळेचा देशासाठी उपास करण्याचं देखील त्यावेळेच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की जेणेकरून एक वेळेचं अन्न वाचेल आणि अन्नात स्वयंपूर्णता येईल. आजची कंडिशन थोडी वेगळी आहे. 2013लाही माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी देखील सोनं खरेदीच्या संदर्भामध्ये कॉल दिला होता की सोनं कमीत कमी खरेदी करावं किंवा करू नये या संदर्भात, असेही काही ठिकाणी वाचण्यात येतो. आत्ता माननीय पंतप्रधानांनी सोने खरेदीसाठीचा जो कॉल दिला आहे त्याचं एक ॲनालिसिस मी फक्त आपल्याला सांगतो. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये सोन्याची जवळपास 700 टन आयात केली जाते. 700 टन आयात केल्यामुळे जर आपण विचारात घेतला तर आपण टोटल आपल्या फॉरेक्स रिझर्वच्या आयातीमध्ये जो 31% हिस्सा प्रमुख 4 घटकांचा आहे
त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे कच्चं तेल. दॅट इज 134.7 अब्ज बिलियन डॉलरचं आपण दरवर्षी कच्चं तेल हे घेत असतो. त्यामुळे आपल्याला आयातीमध्ये मोठा हिस्सा कच्च्या तेलाला द्यावा लागतो. म्हणून माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आपण खाजगी व्हेकल्स कमीत कमी वापरावे, पेट्रोल डिझेल कन्झम्पशन वाचवावं. हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे की आपल्याला फॉरेक्स रिझर्व वाढवावा लागणार आहे, वाढवला पाहिजे. कारण की आत्ता ऑलरेडी डॉलरचा भाव हा 95 रुपयापेक्षा जास्तचा झालेला आहे. आता काहींनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे की मंत्र्यांनी करावं. माझं म्हणणं आहे कोणी काय करावं हे मी बोलण्यापेक्षा आपण काय करू शकतो याच्यावर आपण आकलन केलं पाहिजे. आपण त्याच्यात सुरुवात केली पाहिजे. माझं मत आहे सगळ्यात पहिले मी माझ्या घरातून सुरुवात करेल, नंतर बाकीच्यांच्या बाबत विचार करेल. सो तेल वाचवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट होते सोन्यामध्येच दुसरं 19.2 अब्ज डॉलर हे आपण खाद्यतेलामध्ये आपण स्पेंड करत असतो. त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी खाद्यतेल कमी खा हे देखील सांगितलं आहे. खाण्यावर गदा आणलेली नाही आहे आणि खाद्यतेल कमी खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलंच आहे. 14.5 अब्ज डॉलर हे आपण खतांवर खर्च करत असतो. म्हणून माननीय पंतप्रधान अनेक दिवसापासून सांगत आहे खतांच्या ऐवजी आपण रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतं, शेणखत हे वापरायला सुरुवात करा, गांडूळ खत वापरायला सुरुवात करा की जेणेकरून आपला मोठा फॉरेक्स रिझर्व तिथं वाचेल. आणि चौथं महत्त्वाचं ते म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर असलेलं 72 अब्ज डॉलरचं आपण दरवर्षी सोनं विकत घेतो. आता जर मी प्रायोरिटीजप्रमाणे जर बोललो 134.7 अब्ज डॉलर्सचं क्रूड ऑइल कच्चं तेल, 1972 अब्ज डॉलर्सचं सोनं, 19.2 अब्ज डॉलर्सचं खाद्यतेल आणि 14.5 अब्ज डॉलर्सचं खतं, ह्याच्या जर प्रायोरिटी सेट करायच्या झाल्या तर ह्याच्यात मी खालून सुरुवात करेल की ज्याची मला गरजच नाही आहे असं काय, तर ते आहे 72 अब्ज डॉलरचं सोनं. सोनं घेतलं नाही म्हणून कोणाचा जीव जाणार आहे का हो? सोनं, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सोन्यावर बोलतो आहे. मी खाद्यतेलावर बोलत नाही आहे, रासायनिक खतांवर बोलत नाही आहे, क्रूड ऑइलवर बोलत नाही आहे जास्त. माझं मत आहे सोनं. मी सोन्याला टार्गेट केलं आहे. त्याच्यामागचं कारण आहे सोनं खरेदी न केल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी झालेलं आहे का? इथं मी हुंडाबळीचा उल्लेख करत नाही. कृपया हे बघा, ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवतो त्यावेळेस अनेकच चांगल्या आणि वाईट गोष्टींचे रिव्ह्यूज किंवा रिस्पॉन्सेस आम्हाला येत असतात. पण जो व्यक्ती माझा 8-10 मिनटं स्पेंड करून माझा हा व्हिडिओ बघतो आहे त्याला माझा प्रश्न आहे की जर सोनं खरेदी केलं नाही तर कुणाचा जीव जाणार नाही आहे. पण जर मी आज सोनं विकत घेतलं नाही तर माझ्या देशाचे 72 अब्ज डॉलर, बघा या फिगर एवढ्या मोठ्या आहेत की मला त्याच्यासाठी केलेल्या रिसर्च पेपर्ससुद्धा मला बघावे लागतात. सो 72 अब्ज डॉलर्स जर फॉरेक्स रिझर्व मी माझ्या याच्यात वाचवू शकलो तर जवळपास 10% फॉरेक्स रिझर्व हा माझा सहज असा वाचेल. आणि शेवटचा एक महत्त्वाचा विषय जाता जाता जो उद्याच्या व्हिडिओसाठी असेल, परदेशी सहलींवर होणारा भारतीयांचा खर्च हा 2025मध्ये 16.96 अब्ज डॉलर होता. लक्षात घ्या, कृपया फॉरेन ट्रिप अननेसेसरी करू नका. हे माननीय पंतप्रधानांचं जे मत होतं त्याच्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. माझं मत आहे आपल्या देशात बघण्यासारखे भरपूर स्पॉट्स आहेत. आपल्या देशाचं भ्रमण करा आणि 16.96 म्हणजे जवळपास 17 अब्ज डॉलर जे फॉरेनला जाऊन आपण स्पेंड करत होतो त्याच्यातले आपण 10-12 अब्ज डॉलर तरी वाचवू शकतो का, यावर एक सॉफ्टली विचार करा. शेवटी लक्षात घ्या, ह्या सर्व अर्थव्यवस्थेच्या गणिताचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट हा आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांवर होतो. ज्यावेळेस फॉरेक्स रिझर्व कमी होईल त्यावेळेस आपल्या देशाची महागाई वाढणार आहे. कारण की आपल्याला टॅक्सेस वाढवावे लागणार आहेत. मला असं स्वतःचं असं मत आहे
की क्रूड ऑइल, आपल्या रुपयाचा झालेलं अवमूल्यन, ह्या सगळ्यांचा इफेक्ट हा इकॉनॉमिकली कुठेतरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा देशाच्या नागरिकांना भोगावा लागतो. आज तुम्ही म्हणत असाल काय फरक पडतो? नाही, हा फरक देशाच्या 140 कोटी लोकांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे माझं मत आहे की मी स्वतःपासून सुरुवात करेल. विरोधकांना एकच कोळीत आहे की मोदींनी सांगितलं ते करायचं नाही, म्हणून माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की सोनं घेऊ नका. म्हणून काल अनेक लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या की मी सोनं घेतलं. काही गरज नाही आहे, पण ते सोनं का घेऊ नका आणि घेतल्याने त्याचा परिणाम काय होणार आहे. मी अनेक दिवसापासून सांगतो आहे की फिजिकल फॉर्ममध्ये सोनं खरेदी करू नका. फिजिकल फॉर्ममध्ये सोनं खरेदी करणं हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किती घातक आहे. बट चाललं आहे. आज इथंच थांबतो, कारण की ऑलरेडी 11-12 मिनटाचा व्हिडिओ कंप्लीट होतो आहे. ह्या विषयावर अनेक असे व्हिडिओज माझे येणार आहेत. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता माननीय पंतप्रधानांना आणि माननीय अर्थमंत्र्यांना एकच विनंती करतो, कृपया सोन्यावर कमी केलेला GST हा दुपटीने अथवा तिपटीने वाढवा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.